सकाळ दिव्यांग सामाजिक संघटना जालना जिल्ह्याच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता स्थळ अंबड चौफुली जालना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घ्या। नगरसेवक परिषदेचे जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, नगरसेवक परिषदेचा इशारा। आज दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घ्या अशी मागणी जालन्याच्या नगरसेवक परिषदेने जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मागील 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीयेत, त्यामुळे आता नगरसेवक परिषद आक्रमक झाली आहे। आज जालन्यातील माजी नगरसेवक तथा नगरसेवक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर संघटनेच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष आमच्या संध्याताई देठे, आमचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घोगे साहेब आम्ही सर्व मिळून आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की गेल्या 8 वर्षापासून गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याच निवडणुका झाल्या नाही आणि आम्ही अशी मान्य आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांना पत्र दिलं की आज त्यांना पत्र देऊन हे सांगितलं की लवकरात लवकर निवडणुका घेण्यात यावे। नसता आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आमचे कैलासजी गोरे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा महाराष्ट्रात लवकर निर्णय झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुका न झाल्यामुळं ह्या अधिकारी जे पण अधिकारी ज्या संस्थेत बसलेले ते सर्व मनमानी करत आहे, यासाठी लोकप्रतिनिधी खूप असणं जरुरी आहे। आज हीच मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांना निवेदनद्वारे केली आहे। काय निवेदन दिले? नमस्कार, मी सौ संध्या संजय देठे, नगरसेवक परिषदेची महिला जिल्हाध्यक्ष। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शहरी असेल ग्रामीण असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लवकरात लवकर घेण्यात याव्यात। बरेच दिवस झाले, जवळपास 4.5 ते 5 वर्ष झाले प्रशासक बसलेला आहे आणि आम्हाला अधिकाराने तेवढं काम सांगता येत नाही। कधी कधी ते नेहमीच आम्ही गोड बोलून तर सांगतोच, पण कधी कधी अधिकाराचा वापर करून ते काम करून घ्यावं लागतं। पण आज काळजी व्हावं म्हणून 4.5 वर्ष झाले आम्ही काम करतो आहोत। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आपण निवडणुका घ्याव्यात, याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेब ते मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोस्ट करणार आहे। धन्यवाद। आज काय निवेदन दिले? आज जिल्हाधिकारी महोदयांना नगरसेवक परिषद मुंबईच्या वतीने निवेदन देण्यात आले की या जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे। त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद, महानगरपालिकेचा या कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका या प्रलंबित आहे आणि निकाल केव्हा लागतो हे सांगता येत नाही। परंतु आता आज रोजी जो कारभार चाललेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत हा अत्यंत कोणतेही कामं योग्य वेळेवर होत नाही, दिरंगाईनं कामं होतात। कोणतेही असे ठोस निर्णय घ्यायचे असेल तर तिथं बॉडी असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे महापालिकेला असो का जिल्हा परिषद असो, बॉडी असली तर विधायक निर्णय घेतले जातात आणि आज रोजी अधिकाऱ्यांची एवढी मनमानी झाली की विकास कामं होत नाही आहे आणि आज बघतो की पाणी टंचाईला आपण समोर जात आहे आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या पाणी टंचाईला समोर जात असल्यामुळं टँकर सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे। यामुळं प्रशासनावर वचक राहण्यासाठी येथे बॉडी येणं अत्यंत गरजेचे आहे। म्हणून लवकरात लवकर निवडणूक व्हावी यासाठी आमचे महापौर परिषदेचे पदाधिकारी सौ संध्याताई देठे, विष्णू पाचपोले, योगेश रत्नपारकर आम्ही सर्वांनी आज जिल्हाधिकारी महोदयांना मागणी केली की आपण आज शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि निवडणूक घेण्यासंदर्भात शासनाने तात्काळ विचार करावा, एवढी मागणी आम्ही केली।